हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मी कल्याणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आहे दीप अमावस्या आणि दीप अमावस्येत तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या दिवशी खूप काही करायचं असतं, दिव्यांची पूजा करायची आणि हे सगळं मी आज जे काही करणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि नक्की कमेंट करा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं, काय नाही, काही चूक झाली असेल तर ते पण नक्की सांगा, जेणेकरून मला पण मोटिवेट होता येईल आणि वेगवेगळे व्हिडिओ बनवता येईल. सो नक्की, आणि नवीन चॅनल आहे सो नक्की सबस्क्राईब करा, नक्की सपोर्ट करा. चला तर आता व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी सकाळी सकाळी मी इथं मस्त छान आंघोळ वगैरे करून छान इथं उंबऱ्याला लेपन करून घेत होते हळदीचं. तर त्यासाठी मी इथं हळद घेतली होती. हळदीमध्ये मी चंदन पावडर, गोमूत्र आणि रोज वॉटर गुलाबजल टाकून मी सगळं असं करून हळदीचं लेपन करून घेतलं होतं छानपैकी. आणि त्यानंतर आहे ना रांगोळी म्हणजे 2 पावलं काढले होते हळदी कुंकाचे असे रांगोळीने, आणि छान त्याच्यामध्ये हळदी कुंकाचा कलर भरून घेतला होता. तर अशा पद्धतीने मी हळदीचं लेपन करून घेणार होते. जास्त काय असं मोठं नाही. आणि ना मी हे लेपन आहे ना आज फर्स्ट टाईम करत होते आणि मला इतकं छान वाटलं, इतकं प्रसन्न वाटलं ना. घरात लहान बाळ असल्यामुळं तिच्यामुळं तर मला काही जमत नाही करायला, घरातले सगळे कामं असतात त्याच्यावर. पण खरंच मी ना आता आज तर केलंच आहे, पण इथून पुढं पण मी नेहमी हे करत जाईल. मी खूप यूट्यूब चॅनलचं बघितलं होतं आणि ऐकलं पण होतं का असं लेपन केल्याने घरामध्ये आपली निगेटिव्हिटी दूर होते आणि हळद कशी नकारात्मकता आपली बाहेर काढून टाकते घरातली. तर म्हटलं चला आज तर आपण चांगली दिवस आहे, चांगली सुरुवात आहे, तर आज आपण हे करूयात. आणि वेळ काढला आणि मी आज हे करायलाच घेतलं आणि छान मस्त इथं रांगोळी काढली, त्याच्या हळदी कुंकू लावून घेतलं, अक्षता वगैरे टाकल्या, फुल वाहिलं आणि त्यानंतर म्हटलं चला छोटीशी रांगोळी पण काढून घेऊ खाली. तर जास्त काही वेळ नव्हता माझ्याकडं, लेट झालं होतं मला थोडंसं. तर मी इथं छोटीशीच रांगोळी काढून घेतली. जे आहे ते आहे, म्हणजे जसं आपल्याला जमल तसं आपण सेवा जे काही आहे ते करत राहायचं एवढंच मला वाटतं. असं खूप काही आहे आपल्या वेळेनुसार, आपल्या घरातल्यांचं सगळं बघून वगैरे जो काही आपल्याला वेळ भेटतो त्याच्यामध्ये आपण हे सगळं करावं असं माझं मत आहे. तर आज मी हे करायला घेतलं आणि मला इतकं सुंदर वाटलं, इतकं प्रसन्न वाटलं ना खरंच. म्हणजे असं वाटतं आता दर गुरुवारी हे मी करावंच आणि करणारच. असं जसं जसं वेळ भेटेल तसं तसं तर मी नक्की करणार. त्यानंतर मी इथं रांगोळी काढून घेतली छानपैकी आणि त्यानंतर मग मला दिव्यांची पण पूजा करायची होती, ती पण करायला घेतली. तर खरंच म्हणजे हे जे लेपन आहे ना हे खरंच म्हणजे खूपच छान वाटत होतं आणि दिसायला पण. दारामध्ये मी सतत दिवसभर 2-4 वेळेस दार उघडून ते बघत होते. इतकं म्हणजे मनाला इतकं छान प्रसन्न असं वाटत होतं. तर आज आहे दीप अमावस्या. तर मग मी इथं सगळ्यात आधी मी दिवे ऑलरेडी छान असे घासून ठेवले होते, स्वच्छ करून ठेवले होते, लखलखीत करून ठेवले होते. आणि जे काही माझ्या घरामध्ये दिवे होते ते सगळे मी इथं काढून ठेवले होते आणि छान आधी कपड्याने त्याला पुसून घेतलं. इथं पेपरवर काढलं होते जेणेकरून खाली डाग पडणार नाही फरशीवर, कारण तेल वगैरे पण टाकायचं. तर आज आहे दीप अमावस्या. तर दीप अमावस्याला खूप काही शुभ मानलं जातं. म्हणजे दिव्यांची आपण पूजा करतो आणि त्याच्यामुळंच आपल्या घरामध्ये सगळा अंधकार दूर होऊन आपल्या घरामध्ये सगळं आयुष्य आपलं छान होतं आणि श्रावणाची पण सुरुवात होते. त्याच्यामुळे या पूजनाला खूपच महत्त्व आहे. तर मी इथं सगळे दिवे इथं छान ठेवून घेतले आणि फुलं पण एका याच्यामध्ये काढून घेतले जेणेकरून वाहता येईल सगळ्या. आणि छान नंतर दिवे पुसून वगैरे घेतले आणि छान वाती त्याच्यामध्ये लावून घेतल्या ते प्रत्येक दिव्यांमध्ये आणि तेल पण टाकून घेतलं. तर हे जे दिवे आहे ना म्हणजे आपण याचे
जेव्हा आपण हे करतो ना पूजन, तेव्हा आहे ना असे उतरत्या क्रमामध्ये लावायचे. आणि तुमच्या घरामध्ये जेवढे काही दिवे ते सगळे तुम्ही काढून लावू शकता, छोटे मोठे समय. आता माझ्याकडे जे काही दिवे होते ते सगळे मी इथं घेतलेले आहे आणि छान घासून वगैरे आणि पुसून प्रत्येक दिव्यामध्ये मी इथं वात लावून घेतलेली आहे. त्यानंतर सगळ्या दिव्यांमध्ये मी इथं छान तेल ओतून घेतलं, तेल टाकून घेतलं. आणि त्यानंतर मग मी इथे मग तयारी केली पूजनाची. इथं मी पाटावर मस्त एक छान वस्त्र टाकून घेतलं होतं, जेणेकरून त्याच्यावर आपल्याला दिवे छान मांडता येईल. जर माझं काही बोलण्यामध्ये काही चुकत असेल तर त्याबद्दल मी क्षमस्व माफी मागते, तर नक्की समजून घ्याल तुम्ही. तर त्यानंतर मग इथं मी पाटावर छान मांडणी केली आणि काही फुलं वगैरे वाहिले. आणि त्यानंतर जेवढे माझ्याकडे दिवे होते तर जिथे मला दिवे ठेवायचे होते त्याच्याखाली अगोदर तांदूळ टाकून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी हळदी कुंकू वाहून घेतलं. आणि अशीच पूजा करायची असते. तर हळदी कुंकू वाहिल्यानंतर प्रत्येक तांदळाच्या जागेवर मी एक दिवा ठेवून घेतला. आणि त्यानंतर मग मला गणपतीचं, तर सगळ्यात आधी कोणतीही पूजा करताना आपण गणपतीची पूजा करतो. तर मग दिवे लावण्याच्या आधी मी इथं गणपतीची पूजा करून घेणार होते. तर त्यानंतर मला नाही सुपारी सापडलीच नाही, तर मग मी इथं गणपतीची मूर्तीच घेतली आणि त्याच्यावर छोटासा अभिषेक करून घेतला दूध आणि पाण्याने. आणि त्यानंतर मूर्तीची स्थापना केली आणि तांदळावर. आणि त्याच्यानंतर छान पुसून वगैरे घेतली आणि फुलं वगैरे वाहून गणपतीची आधी पूजा करून घेतली. आणि त्यानंतर मग सगळे दिवे प्रज्वलित करून घेतले. आणि अशा पद्धतीने माझी ही पूजा चालू होती. तर सगळं दिवे प्रज्वलित करून झाले. त्यानंतर प्रत्येक दिव्याला मी इथं हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर छान असं फुलं वाहून घेतले. तर आपण हीच प्रार्थना करायची की आपल्या घरामध्ये सगळं सुख समृद्धी आरोग्य आणि कायमचा अंधार आपल्या घरातून सगळी निगेटिव्हिटी निघून जावं, सगळी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येऊ, एवढीच प्रार्थना. तर अशी मी सगळी पूजा करत होते. तर इथं अंशिका पण येत होती मध्ये मध्ये, ती उठले होते. तर त्यानंतर मग अशी चालू होती. तर उदबत्ती वगैरे लावून घेतली अशी पूजा करता करता.
मी इथं रांगोळी काढून घेतली, छोटीशीच पावलं बनवणार होते. नाही ना माझी मुलगी आणि ती अजिबात रांगोळी ठेवत नाही. आता आली ना थोड्या वेळ रांगोळी पूर्ण ती टाकणार मला माहिती होतं, त्यामुळे मी फक्त पाऊल बनवले होते. आणि तिचं ती तयारी होती, मध्ये मध्ये येतच होती ती, पण तिला कसं तरी असं होतं, बोलत होते मी थोड्या थांब आणि तिला पण भूक लागली होती, ती पण होती. आणि त्यानंतर मग इथं घेतली. त्यानंतर मग मी दिवा लावणार होते. इथं एक कणकेचा दिवा घेतला. तुम्ही तुमच्या 5 किती पण बनवू शकता. मी ते एक बनवला होता. आणि तर मग मी त्यामध्ये पण दिवा लावून घेतला. आणि त्यात तरी ह्या दिव्यांना आहे ना आपल्या कणकेच्या दिवा ओवाळायचं असतं. तर त्यानंतर मग ओवाळून घेतलं. आणि इथं आणखी मध्ये बडबड चालूच होती, तर तिचं पण हे चालू होतं मध्ये मध्ये, आई लवकर उठ. तर इथं मी आधी सगळं करून घेतलं. आणि ह्या दिव्याने बाकीच्या सगळ्यांना दिवे पण ओवाळून घेतलं.